नाईनच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार. की आपल्या येवला तालुक्यामध्ये अतिशय गंभीर गोष्ट ती नारखेडा या गावामध्ये घडली होती. जो आपल्याला पुणेगाव दरसवाडी पोच कालवा हा जो पाट दिसतोय, या पाटामध्ये सिमेंट काँक्रिटीकरण होऊ नये यासाठी देवरे ग्रस्तांनी टावरवरती चढण्याचा निर्णय घेतला. आपल्याला जो टावर दिसतोय, गेल्या 3 दिवसापासून ह्या टावरवरती हे देवरे ग्रस्त इथं उपोषण करत होते. आणि उपोषण करत असताना प्रशासनाचे अधिकारी आले होते का तुमच्याकडे? प्रशासनाचे अधिकारी येऊन प्रशासनाला कुठेही ह्या ठिकाणी त्यांनी दाद दिली नाही, कारण त्यांना न्याय मिळत नाही. आणि कुठल्या तरी शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. आणि शेतकऱ्याचा आवाज बुलंद करण्यासाठी SL9 हा चॅनल त्यांच्या शेतीवरती त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि 3 दिवसापासून देवरे हे त्या टावरवरती चढलेले होते, ते खाली उतरायचं नाव घेत नव्हते. पण आज SL9 चॅनलच्या माध्यमातून त्यांना शब्द दिलेला आहे की तुमची जी समस्या असेल ती आम्ही प्रशासनापर्यंत पाठवण्याचं काम हे SL9 चॅनलच्या माध्यमातून केलं जाईल. म्हणून आता या ठिकाणी मी देवरे पाटलांची या ठिकाणी समस्या जाणून घेणार आहेत. मला एक सांगा देवरे पाटील, तुम्ही ह्या टावरवरती का चढले होते? कारण माझं इथं जमीन आली जवळ 10 एकराचा गट. बर, जे वरून पाणी येणार आहे ना, पावसाळ्यात जे पाणी येतं हा ते पाणी या नाल्याला येतं आणि त्या नाल्यातून इकडं पाणी येतं तुंबत. बर, ते पाणी तुंबल्यामुळे माझ्या दोन्ही एरियात एक इथं आणि एक इड याला भरपूर पाणी येतं. पाऊस पडल्यानंतर त्यांचं पाणी येतं का आम्हाला पार वर धरण वर फुल झाल्यानंतर. त्याच्यानंतर त्याच्या आधी आमच्या विहीर चालू होत्या आणि आमचं ते तळ भरत. आमची दुसरी कोणतीच नाही. त्यानं आमचं ओलं ना आणखीन 1 फूट इकडे घ्या, 1 फूट इकडे घ्या, आणखीन रुंद करा, खोल करा. आमची दुसरी अडचण नाही, फक्त प्लास्टर करून त्यानं आमच्या पाण्यासाठी. बरं, मला एक सांगा, तुमचा जो पाट आहे तो पाट खोदीकरण केलं पाहिजे का त्याचा? हा, खोलीकरण करा, त्यांच्या हिशोबाने जो बसल ते करा. कोणत्याही नियमात त्यांच्या जसं बसलं तर फक्त प्लास्टर करून म्हणजे तुम्ही ते प्लास्टर होऊ नये यासाठी तुम्ही टावरवरती चढले. बरं, किती दिवस टावरवरती होते तुम्ही? आता 2 दिवस 2 दिवस त्यांचं आहे ना 45 पोलीस फाटा आहे माग. बर, मग त्यांचा फाटा असल्यामुळे ते काय बळजबरी ना ते करायला मी फक्त त्यांना त्यांचं काम करून याच्यासाठी मी वर चढलो. पोलिसांचं काय म्हणणं पडलं? पोलीस काय म्हणते, त्या रात्री मी फोन लावला ते फोन उचलती नाही. बर, ते काय नाही म्हणे, आमचं काम आहे आम्ही केलं म्हणे. मला एक सांगा, तुम्ही पाटबंधाऱ्याचा कोणी इथं अधिकारी आला होता का? हा, काय म्हटला पाटबंधाऱ्याचा अधिकारी? तो आमचा वरून आदेश आम्हाला, वरून आदेश आम्ही करणारच. बर, तुम्ही या राज्याचे सन्माननीय मंत्री महोदय भुजबळ साहेब यांना पत्र व्यवहार केला होता की या विषया बाबतीत? माहिती त्यांच्या लोखंडे साहेब ते येऊन जायला पत्र व्यवहार केला नव्हता केला. पत्र व्यवहार नव्हता केला तुम्ही? नव्हता. मग मला आता ह्या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट विचारायचं आहे तुमच्या माध्यमातून आम्ही भुजबळ साहेबाला विनंती करतो, साहेब तुम्ही फक्त कृपा भुजबळ साहेब तुम्ही फक्त आमच्यावर एवढी कृपा करा. तुम्हाला जेवढा पाठ रुंदा तेवढा रुंदा, फक्त आम्हाला आहे ना रुंदी प्लास्टर करू नका, एवढीच तुम्हाला आमच्या हात जोडून विनंती आहे. कारण आमच्या विहिरी त्याच्यावरच जिवंत आहे. या राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब आपल्याला SL9 चॅनलच्या माध्यमातून शेतकरी आज आपल्याला विनंती करत आहेत. त्या शेतकऱ्याच्या समस्या जाणून घ्या आणि त्या शेतकऱ्याशी आपण फेस टू फेस आपल्या अधिकाऱ्यांना चर्चा करायला लावा. आणि त्या पाटामध्ये जे खोदीकरण आहेत त्या बाबतीमध्ये आपल्याला काय नियोजन करता येईल, हे नियोजन करून ह्या शेतकऱ्याला कसा न्याय मिळता येईल. जर आज हा शेतकरी जर आम्ही टावरवरून खाली उतरवला नसता, उद्या जर ह्या शेतकऱ्याचं जर काही बरं वाईट झालं तर याला कोण जबाबदार राहणार आहेत? म्हणून आपल्या पुढं मंत्री महोदय साहेब, प्रशासनाचे अधिकारी, मी आपल्यालाही सर्वांना विनंती करतोय की आपण या अतिशय छोटं काम आहे, जास्त मोठं काम नाहीये. आणि छोट्या कामाकरता जर एखाद्या व्यक्तीला ह्या भयंकर टावरवरती चढायची परिस्थिती निर्माण होत असेल तर हा एक मोठा अन्याय ह्या शेतकऱ्यावरती आहे. म्हणून मी या ठिकाणी देवरे पाटलाच्या वतीने आणि या समस्त गावकऱ्यांच्या वतीने प्रशासनाला विनंती करतोय की यांच्या प्रश्नावरती दखल घेण्यात यावी आणि यांना लवकराच्या लवकर न्याय देण्यात यावा. याबद्दल आता मी दुसरी विनंती, या बाबतीत मी दुसरी पोलीस प्रशासनाला विनंती करतोय की या ग्रस्तांनी 3 दिवस टावरवरती चढून आंदोलन केलं आणि इथं पोलिसांचा एक मोठा फौज फाटा इथं उपस्थित केला. म्हणून आज यांनी तुमचं उपोषण सोडलं ना तुम्ही? आज तुम्ही आता टावरवर चढणार नाही ना? टावरवर चढणार नाही ना? प्लास्टरने केलं ना? नाही, प्लास्टरवरती चढू नका. कारण तुमचा जो पाटाचा प्रश्न आहे हा SL9 चॅनलच्या माध्यमातून हा मंत्रालयापर्यंत पाठवला जाईल, हा प्रशासनापर्यंत पाठवला जाईल.
म्हणून तुम्हाला आता या बाबतीत अजून काही प्रशासनाला सांगायचं आहे का? काही नाही, फक्त प्लास्टर करून नाही बा दुसरे हा, अजून दुसरा काय विषय आहे? पुढं एक विषय असा आहे का आमच्या नारखेड्या गावासाठी इकडं तो काही काढलेला नाहीये आणि ठेकेदाराला जर विचारलं तर ते म्हणतात तुमचं गाव बजेटमध्ये धरलेलं नाही. म्हणजे ते नदी आहे, समजा नारखेडे खुर्द आणि नारखेडे बुद्रुक त्या खुर्द नदीला मागच्यांनी काढलेलं नाही. अध्यक्ष शरद या राव गावातील लोहके अनेक पाटील शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत. त्या प्रश्नावरती प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी इथे येऊन या गावकऱ्यांनी प्रशासनाने यावरती गांभीर्याने लक्ष घेतलं पाहिजे. आणि ज्यावेळेस गावामध्ये या शेतकऱ्यांची मीटिंग घ्या आणि शेतकऱ्याची मीटिंग घेऊन या ठिकाणी आपल्याला या शेतकऱ्याला कसा न्याय देता येईल. SL9 मराठी न्यूज, शरद लोकरे पाटील, नारखेडा. हार मान जातो तुम हार मान जाते पोलीसवाले हार मान पोलीसवाले हार आज जे तर या ठिकाणी सकाळी जे तर मला 8:30-9ला जे तर एक बातमी माहीत पडली का नारखेडा खुर्द हे गावात जे तर एक सर्वसाधारण शेतकरी श्री आपले शिवाजी देवरे जे तर यांना बद्दल मला माहीत पडले. मी तात्काळ जे तर तिथे गेलो. माहीत असं पडलं का ते मोठा जे टावर असतात त्याच्यावर चढलेले आहे. मग तत्काळ जे तर मी पहिली विनंती त्यांना केली पण ते काही खाली आले नाही. मी म्हटलं विनंतीला मान देऊन तुमचे काय प्रश्न असेल तर ते आम्हाला तुम्ही आमच्यापर्यंत येऊ द्या, कारण नाही बोलले ते. नंतर जे तर मी आमचे एक परममित्र आहे शरद लोकरे साहेब जे SL न्यूजचे जे तर रिपोर्टिंग करत असताना त्यांना जे तर मी इथं बोलवलं आणि बोलल्यावरून ते माझ्या एका शब्दात जे तर तात्काळ ते भले एवढ्या नव्हते, त्यांची काय अर्जंटमध्ये मीटिंग होती, त्यांना मी विनंती केली की तुम्ही तात्काळ जे तर आपल्या गावात या नारखेडा खुर्दमध्ये ते आले. पटकन आम्ही तिथं गेलो. मग तिथं गेल्यावर जे आहे त्याला आम्ही अजून विनंती केली. त्यांचे मूळ प्रश्न आम्ही जे तर व्यवस्थित बघून घेतले आणि त्यानंतर जे तर शरद भाऊ आणि मी त्यांची एक समजूत काढली आणि त्याच्यावर आम्हाला यश आला. त्याबद्दल जे तर मी त्याला एकच विनंती करतो का यानंतर कोणताही निर्णय घेत असताना जे आहे तुम्ही एक असा निर्णय घ्या का जे सरकारपर्यंत तुमची बाजू एक वेगळ्या पद्धतीने जायला पाहिजे, कारण हा जे त्यांचा एक निर्णय होता ते चुकीचा होता. म्हणून माझी त्यांना एकच विनंती आहे का या टायमाला तुम्ही निवेदन करा. तुम्ही भुजबळ साहेबांना द्या, किशोर भाऊला द्या किंवा कुणाल भाऊला द्या, कारण कसं आहे का लोकप्रतिनिधी ज्यांचं काम आहे का लोकांचे प्रश्न जे आता मूळ प्रश्न सुटावा, त्यांना आम्ही हे विनंती केली का त्यांचे 2च प्रश्न होते का मला काही पैसे वगैरे नाही, मला फक्त पाटाला माझा विरोध नाहीये पण पाट जे तुम्ही रुंदीकरण करा काय करा पण याला प्लास्टर करू नका. मी SL न्यूजचं जे तर मी आभार व्यक्त करतो की ते पटकन आले आणि त्यांनी जे तर हे कल्पना जे तर समोर येऊन जे तर त्यांना हे प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, त्यांचा जे तर मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. पोषण नाही देत